नमस्कार अनघाताई. नमस्कार ऋताताई. समूहातील सर्व मैत्रिणींना नमस्कार. श्री समर्थांच्या वाङ्मयातील मोती ह्या प्रवचन मालिकेत आज डॉक्टर ज्योत्स्नाताई खळदकर ह्या मनाचे गुंती या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मी आपल्या समूहाच्या वतीने ताईंचे स्वागत करत आहे. नमस्कार ताई. ज्योत्स्नाताई आपल्या समूहातील सदस्यच झाले आहेत. यापूर्वी त्यांनी 25 जुलै 2024 रोजी महाभारतातील स्त्रिया या विषयावर मार्गदर्शन करून स्त्री शक्तीचे दर्शन घडवले. नंतर 28 नोव्हेंबर 2024 रोजी कबीराचे निर्गुण राम याबाबतचे विचार सांगितले. अशा प्रकारे ताईंचा व आपला परिचय जुनाच आहे. त्यामुळे अधिक वेळ न घालवता ताईंना विनंती करते की ताईंनी आपल्याला मार्गदर्शन करावे. ताई, आपण सुरुवात करावी ही नम्र विनंती. धन्यवाद सुषमाताई. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आगच्छ भगवान देव स्थाने चात्र स्थिरो भव यावत् पूजां करिष्यामि तावत् तं सन्निधो भव. माझे मार्गदर्शक गुरु कैलासवासी श्री चिंचोळकर सरांचे आधी आशीर्वाद घेते आणि मग आपल्या लेक्चरला सुरुवात करते. डॉक्टर ऋताताई, रोहिणीताई, सुषमाताई, तुम्हाला सगळ्यांना माझे खूप खूप धन्यवाद. समर्थांच्या वाङ्मयातील मोती शोधना म्हणजे काय आहे हे मला आता कळलं. इतके दिवस मी इकडून तिकडून वाचते, पण माझ्या नाकाला पेलेला असा मोती शोधायचा होता आणि ते खूपच अवघड काम होतं. शेवटी मी मनाच्या श्लोकांचाच आधार घेतला. त्यातल्या त्यात जे मला बोलता येईल ते मी शोधून काढले. त्याला मी शीर्षक दिलंय मनाची गुंती. मन हा प्रकारच जरा ज्याला आपण कॉम्प्लिकेटेड म्हणू शकू अशी परिस्थिती आहे की जो आपल्याला कळतच नाही. प्रचंड त्याच्यामध्ये गुंता असतो. किती गुंता संभ्रम विभ्रमांचा गुंता सोडवणारे वाङ्मय हे मनाचे श्लोक असं म्हणू शकतो. इतका गुंता त्याच्यामध्ये आहे. असे वाङ्मय निर्माण करायचीच गरज का पडली असेल? म्हणजे का रामदास स्वामींना असं वाटलं की आपण मनालाच समजून सांगावं, का शिष्यांना सांगू नये बरं? पण मनात त्यावेळी ती परिस्थिती अशी होती की याच्या दोन प्रवाह किंवा दोन कथा सांगितल्या जातात. एक म्हणजे एकदा चाफळला असताना रामदास स्वामींच्या मठामध्ये उत्सव होता आणि तो दरवर्षीच राम जन्माचा उत्सव तिथे होत होता आणि शिवाजी महाराजांकडनं त्यांच्याकडे रसद यायची. शिवाजी महाराजांकडची रसद काही त्या वर्षी पोचली नाही. सगळे शिष्य काळजीत पडले की आता उद्या खूप लोक येतील, त्यांच्या जेवणा खावण्याची काय सोय करावी, कशी फजिती व्हायची वेळ आलेली आहे. शेवटी ते सगळे शिष्य मिळून रामदास स्वामींकडे गेले आणि त्यांनी त्यांना ती परिस्थिती कथन केली. तर स्वामी म्हणाले की तुम्ही निष्काळजी जाऊन झोपा, काय करायचं ते मी बघतो. तर एका रात्रीत स्वामींनी 200च्या वर श्लोक लिहून काढले, ते मनाचे श्लोक. आणि ते त्यांनी एक ठराविक चालीमध्ये प्रत्येकाला थोडे थोडे देऊन ते म्हणायला लावून त्या श्लोकांच्या करवी भिक्षा मागायची त्यांना आज्ञा केली. सगळे शिष्य गावात गेले, त्यांनी ते श्लोक म्हटले आणि भिक्षेमध्ये धान्य मिळवून आणले. अशी एक कहाणी आहे. दुसरी कथा अशी आहे की त्या काळी मुसलमान लोकांचे फार आपल्याला त्रास होते, म्हणजे जास्त त्रास होते. तर ते काय करायचे, सकाळी लवकर अगदी पहाटे कटाव नावाचं एक काव्य असतं त्यांच्याकडे. तर ते कटाव ते काव्य ते म्हणत म्हणत सकाळी रस्त्याने फिरायचे आणि ते कटावची जी चाल होती ती फार सुंदर आणि मधुर होती. ती इतकी छान वाटली सगळ्यांना की हिंदू लोक पण कटाव म्हणायला लागले आणि ही परिस्थिती फार वाईट होती. म्हणून रामदास स्वामींनी गेय असे गाता येतील
असे ते मनाचे श्लोक लिहून आपल्या सगळ्यांना म्हणण्यापेक्षा शिष्यांना पहिले त्यांच्या हे शिकवलं आणि त्यांना ते गाऊन अशी भिक्षा मागायला सांगितलं. पण आता आपण हे मनाबद्दल बोलतोय, तर हे मन काय आहे नेमकं? मन काय आहे? तर पिप्पाला ऋषी काय म्हणाले की मन अमर्याद, अमूर्त, गतिमान, सूक्ष्माती सूक्ष्म आणि विशालादी विशाल असं काहीतरी आहे. मन आपल्या शरीरातले 11वे शरीर मानले, 11वे इंद्रिय मानले जाते. पण ते आपल्याला दिसत नाही, अगदी डिसेक्शन केलं तरी नाही दिसत. मन हे आपल्याला घडवणारे तसे बिघडवणारे पण असते. बहिणाबाईंनी पण म्हटलं आहे की मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला फिरी येता पिकावर. म्हणजे हट्टी पण आहे, ते काय हाकला नाहीच हाकललं जात. मनेन मन्यते अनेन इति, म्हणजे मनाचं जे आहे की ह्याच्या योगानेच मनन केले जाते. आपण मनन चिंतन करायचं म्हणतो तर ते ब्रेनने नाही, बुद्धीने नाही, तर ते मनाने मनन करायचं असतं. आणि म्हणून कदाचित समर्थांनी मनालाच निवडलं असेल की त्यालाच शिकवूया, म्हणजे आपोआप सगळ्यांना शिकवण मिळेल. अन्यथा जगातली सगळ्यात चंचल गोष्ट काय असेल तर मन आहे. आत्ता इथे आहे तर क्षणभरात आणखी लांब लांब मैलोन लांब कुठेतरी असेल. असो, मनाबद्दल अख्खा तास दीड तास बोललं तरी कमीच पडेल. तर आपण आता मनाच्या श्लोकावर येऊया. तर कोणतेही कार्य आरंभ करताना आपण गणपती, सरस्वती अशी प्रार्थना करूनच पुढे जातो. तसं समर्थांनी पण केलं. त्यांनी पहिला श्लोक जो लिहिला, गणाधीश जो ईश सर्वान गुणांचा, मूळारंभ आरंभ जो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गणू नमो पंथ अनंत या राघवाचा. गणेश हा गणांचा अधिपती आहे, सर्व गणांचा तो ईश्वर आहे. निर्गुण निराकार परमेश्वराचा तो सगुण आविष्कार आहे. 14 विद्या 64 कलांचा तो अधिधाता आहे. त्याला जाणून घेण्यासाठी त्याच्या सगुण रूपापासून सुरुवात करायला पाहिजे, तिथून उपासना सुरुवात केली पाहिजे, असं मत हे रामदास स्वामींचं आहे. गणपती जरी विद्यादाता असला तरी सरस्वती किंवा शारदा ही पण विद्यादाता आहे, पण ती त्याबरोबर स्फूर्तिदात्री पण आहे. त्यामुळे तिच्या स्फूर्तीने अनेकांनी संस्कृतमध्ये, मराठी प्राकृतमध्ये अनेक ग्रंथ किंवा रचना केलेल्या आहेत. सरस्वती ही चार वाणींची अधिष्ठात्री आहे. जे परा पश्यंती मध्यमा व वैखरी. गणेश व शारदेच्या पश्चात समर्थ त्यांच्या सर्वात आवडत्या दैवताकडे वळतात, म्हणजे श्रीराम. राम हे त्यांचे इष्ट आराध्य दैवत होते. 9व्या वर्षीच त्यांना रामाचे दर्शन झाले होते, म्हणून गणुपंथ अनंत राघवाचा, रामाने दाखवलेल्या वाटेनेच जाऊया असं त्यांचा आग्रह आहे. तर दुसरा श्लोक घेतला आहे, नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारी, नको रे मना लोभ हा अंगीकारी, नको रे मना मत्सरू देहभारी. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर या रिपूंमध्ये काम आणि क्रोधाचा पहिला दुसरा नंबर लागतो. शीघ्रकोपी माणूस पटकन तापतो आणि मग नंतर पस्तावतो की आपण उगाच तापलो, चुकलो, कारण त्यांनी अकारण अस्थानिक क्रोध केलेला असतो. पण बाण सुटल्यानंतर परत भात्यात येत नसतो. तसेच उच्चारलेले शब्दही परत घेता येत नाहीत. क्रोधाचा जितका समोरच्याला त्रास होतो तितकाच त्या क्रोधित होणाऱ्या माणसाला पण होत असतो. समर्थ त्याला म्हणूनच त्याला खेदकारी म्हणतात. क्रोधित माणसाची दिवसभर मग चिडचिड होते, कामात चुका होतात, स्वास्थ्यावर परिणाम होतो, ब्लड प्रेशर वाढतं, हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक सुद्धा येऊ शकतो. म्हणून क्रोध आवरणं फारच आवश्यक आहे. पण काही ठिकाणी क्रोध हवाच,
युद्धात शत्रूंवर चाल करून जायचे तर शांतपणे जाता नाही येणार, तिथे क्रोधित होऊनच अंगावर धावून जायला पाहिजे. हर हर महादेव म्हणत तुटून पडायला पाहिजे, तरच आपण युद्धामध्ये पुरेसे पुढे जाऊ शकू. कामाचं म्हणाल तर तो नंबर एकचा शत्रू मानला आहे. त्याच्या अतिरेकाने भले भले धुळीला मिळाले, अनेकांची वाट लागली आहे. पण आपण बघितलंय की विश्वामित्र त्याचं सर्वात मोठं उदाहरण आहे. आणि सध्या तर त्याच्या अतिरेक्याने मोठ्या लहान मुला मुलींपासनं ते अगदी म्हाताऱ्या बायकांपर्यंत कोणीही सुरक्षित राहिलेले नाही. इतके जास्त लोकांचं त्या कामावर ताबा सुटलेला आहे. लोभाचे म्हणाल तर तुमच्या आमच्यात थोडा बहुत असतोच. आपल्या मुलांवर, आई वडिलांवर पैशाची तर थोडी बहुत हाव असतेच असते. भाजीवाल्याने भाजी बरोबर 4 कोथिंबिरीच्या काड्या किंवा 2 कढीपत्त्याची देख आपल्याला फुकट द्यावी असं आपल्याला नक्कीच वाटतं. पण हे झालं साधारण व्यवहारातलं. पण अति सर्वत्र वर्जते. धनसंचय करणाऱ्याच्या नातात उलटफोड करता करता आयुष्य निघून जातं आणि त्या धनाचा उपयोग घ्यायचाच राहून जातो. ह्याच्यावरनं मला एका राजाची गोष्ट आठवते. म्हणजे तो राजा अत्यंत लोभी तर असतोच, पण त्याला सर्वात जास्त लोभ सोन्याचा असतो. कुठूनही कसंही करून सोनं साठवायचं, सोनं मिळवायचं आणि साठवायचं. तर त्याला कुणीतरी सांगितलं की तू भगवंताकडे माग ना, तिथे सगळं काही तुला हवं तेवढं हवं तितकं मिळू शकेल. मग त्याने भगवंताची तपस्या केली, भगवानाला प्रसन्न करून घेतलं आणि मग भगवान आले वर द्यायला. माग तुला काय पाहिजे. आता ह्याने विचार केला थोडं थोडं मागून काय उपयोग नाही. तर त्याने काय मागावं की मी जिथे हात लावेन तिथे सोनं झालं पाहिजे. भगवान तथास्तु म्हणून निघून गेले. आता त्या राजाला खूप आनंद झाला, रे वा आपल्याला खूप छान आता सोय झाली म्हणून. त्याने सगळीकडे इकडे तिकडे हात लावायला सुरू केला. दाराला हात लागला, दार सोन्याचं झालं. फर्निचरला हात लागला, फर्निचर सोन्याचं झालं. असं करता करता त्याचा अख्खा महाल सोन्याचा झाला. आणि मग तो अगदी आनंदात त्याच्या सोफ्यावर बसलेला असताना अचानक त्याची मुलगी पळत पळत आली आणि तिला तिच्या डोक्यावर हात ठेवल्याबरोबर मुलगी सोन्याची झाली. आता मात्र त्याची फजिती झाली आणि त्याचा बरोबर कळलं की हा लोभ किती वाईट केला मी. आणि त्याला जाणीव झाली त्याची. परत मग त्यांनी देवाला विनवलं की बाबा रे तुझा वर परत घे, मला हे सोनं नको. म्हणजे काय अतिच झालं केलं की सगळीकडे त्रासच होतं. मत्सर, मत्सर हा शत्रू आहे, पण तो असा आहे की जसा काही अग्नी आहे. दुसऱ्याचे भले झाल्यावर स्वतः जर आपण जळत राहिलो तर आपणच त्या अग्नीच्या भस्मसात होऊ, पण समोरच्याला त्याची जाणीव पण नसते की हा माझ्या प्रगतीने जळतोय म्हणून. 30रा श्लोक मी घेतला आहे. जया संगे समाधान भंगे, अहंता अकस्मात लागे. तये संगतीची जनी कोण गोडी, जिये संगती मती राम सोडी. ज्या माणसाच्या संगतीने चांगले शांत चाललेले आयुष्य ढवळले जाईल, असमाधानी होईल, अशा माणसाच्या संगतीमुळे मनात अहंकार निर्माण होतो. अशा माणसाची संगत करताच कामा नये, ही कुसंगत झाली. आणि त्या संगतीमुळे जर तुमच्या मनातल्या रामाची जागाच जाणार असेल की त्याच्या तिथे रामाची जागा अढळ असते, ती गेली तर मग काय राहिलं. म्हणून मतिभ्रष्ट होऊन रामनाम जर सोडून देणार असाल तर ते करणं चुकीचं आहे. या बाबतीमध्ये कबीरांनी पण एक छान दोहा लिहिला आहे. कबीर कुसंग न कीजिए, पाथर जल न चिराय, कदली सीप भुजंग मुख, एक बूंद तिर जाय. त्यांचं म्हणणं आहे की मित्र माणूस पारखून घ्या, कुसंग करता कामा नये. कारण दगडाशी जर तुम्ही संगती केली तर दगड पाण्यामध्ये बुडणार आणि तुम्हाला घेऊन बुडणार, नुसताच बुडणार नाही. तर उदाहरण देताना आणखीन ते अजून म्हणता आहेत, उदाहरण देताना ते
अजून म्हणतात की स्वातीची थेंब जो असतो स्वाती नक्षत्राचा, तो थेंब जर भुजंगाच्या तोंडात पडला तर त्याचा विषच होणार. पण तोच थेंब जेव्हा अं, शिंपल्यात पडतो तर त्याचा मोती होतो. ह्याचा अर्थ की भुजंगाशी त्या स्वाती नक्षत्राचं एकच थेंब आहे, पण तो भुजंगाची जर संगत झाली तर तो कसा विषात परिवर्तित होऊ शकतो. पुढचा श्लोक घेतला आहे. मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्व बुडाले. म्हणून कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागे. त्यांनी मनालाच विचारलं की सांग बाबा रावणाला काय झाले, अकस्मात ते राज्य त्याचं सर्व का बरं बुडाले, काय झालं त्याला. म्हणून कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी. आता रावणाला नेमके काय झाले, खरं म्हणजे रावणाचा अंत झाला तो त्याच्या अहंकारामुळेच झालेला आहे. अहंकार हा एक जरी षड्रिपूत मधला नसला तरी एक वाईट शत्रू आहे माणसाचा. एकदा का अहंकार झाला की समोरच्याचं काही चांगलं दिसतच नाही. मीच कसा असा आणि मीच कसा तसा आणि मी आणि मीच, बाकी पुढे काही दिसतच नाही. तसंच रावणाचं झालं. त्याचंही असं की मी अगदी अं, मी खूप शूर, मी खूप बलदंड, मी खूप हुशार, तो ब्राह्मण होता त्यामुळे त्याला त्याच्या ज्ञानाचा पण अहंकार होता की मी दशग्रंथी ब्राह्मण आहे, मला सगळं काही माहिती आहे. पण त्याच्या अहंकारानेच त्याला अहंकार आणि त्याच्या दुष्ट काम वासनेने त्याला धुळीत मिळवले. त्याचा अहंकार म्हणावा तर त्याच्यावरची एक गोष्ट खूप छान आहे. म्हणजे भीम आपल्याला सगळ्यांनाच माहिती, महाभारतातलं अगदी महत्वाचं पात्र आहे. तर भीमाला अतिशय अहंकार बलदंडतेचा, मी सगळ्यांना पालथा पाडू शकतो असं त्याला एक खूप जोरात. पण तो मारुतीचा उपासक पण होता. तर मारुतीच्या लक्षात आलं की आपला शिष्य हा आता अहंकारी व्हायला लागला आहे आणि हा चुकीच्या वाटेला निघाला आहे, तर त्याला वाटेवर आणणं जरुरी होतं. तर एकदा काय केलं, भीम रस्त्याने रथातनं जात असताना मारुतीने कडेला असं छोट्याशा माकडाचं रूप घेतलं आणि त्याची लांब लचक शेपूट रस्त्यावर नाही पूर्ण ह्या काठापासून त्या काठापर्यंत सोडून दिली. आता तिकडनं रथ आला, भीमाने ओरडाओरडा सुरू केला, बाजूला हो बाजूला हो. ते माकड काही बाजूला होईना आणि शेवटी भीम थांबला, रथातनं उतरला आणि त्या माकडाला म्हणायला लागला, अरे बाजूला हो की रे, एवढंस मरतुकडं माकुड तू, आणि एवढं रथ नेला तर तुझं काय होईल, तुझ्या अंगावर न गेला तर. तर तो म्हटला की मी बाबा म्हातारा झालोय, माझ्या अंगात ताकद नाही आहे, माझी शेपूट सुद्धा मला हलवता येत नाही, तर तू प्लीज माझी शेपूट हलवून दे आणि रस्ता करून घे आणि तू जा. भीमाने त्याची शेपूट उचलायला सुरू केली, त्याला जागची हलवता सुद्धा येईना. खूप जोर लावतोय, खूप जोर लावतोय, पण तो शेपूट हलवूच शकला नाही. शेवटी त्याच्या लक्षात आलं की हे काय साधं सुद्धा माकड नाही, हे माझे गुरु आहेत, मारुती राय आहेत. आणि मग त्यांनी क्षमा मागितली आणि मग मारुतीने शेपूट बाजूला केलं आणि मग भीमाला पुढे जाता आलं. तसंच आता वासनेपोटी कसं धुळीला मिळतं बघा. आता रावणाने सीतेची वासना केली, तिला पळवून आणली, तिला त्याच्याच बागेत बगीच्यात ठेवली, अशोकवनात. सीता काही त्यांना बळी पडली नाही ती वेगळी गोष्ट, पण त्यांनी खूप त्याचे प्रयत्न हे केले नाही, सोडले नाही. पण त्यापायी काय झालं की त्यांनी मृत्यू ओढवून घेतला. तर त्याचा असा समज होता की मला इतके सगळे देव प्रसन्न आहेत, मी इतक्या सगळ्या देवांचा वर मिळवलेला आहे. जवळजवळ त्यांनी सरसकट सगळ्या देवांची पूजा करून, त्यांचं तपस्या करून सगळ्यांचं त्यांनी वर मिळवलेले होते. सो त्याला असं वाटत होतं की आता मी अमर आहे, मला कोणी मारूच शकणार नाही. पण असं अमरत्व नसतं आहे. ते अमरत्व नसतंय हे जाणीव व्हायला त्याला खूप वेळ लागला, जोर तो स्वतःच मेला नाही युद्धामध्ये तोपर्यंत. पण मृत्यू हा प्रकार असा आहे ना की सर्वात
अं, सत्य, सर्वात मोठं सत्य ते जगातलं असेल तर ते मृत्यू आहे. पण त्याला लोक खूप घाबरतात. मरायची वेळ आली की घाबरगुंडी उडते की नको बाबा, मरायला नको. एक राजा होता, त्याला पण अशी मृत्यूची खूप भीती वाटायची. तर त्याला असं वाटायचं की मृत्यू यायलाच नको, मी इकडून तिकडून कुठून तरी मृत्यूला टोलवणार, असं त्याला भरोसा होता. तर एकदा काय झालं, त्याच्या राजदरबारातील राजज्योतिषीने त्याला सांगितलं की राजे, तुमचा 8 दिवसावर मृत्यू आलेला आहे, आता तुम्ही मरणार. राजे घाबरले, काय करावं. तो म्हटला, नाही, मला मरायचं नाही आहे. अस्वस्थपणे त्याने 3-4 दिवस तर घालवले घरामध्ये. शेवटी काय केलं, त्याने घोडा काढला आणि घोडा घेऊन पळत सुटला. त्याला वाटलं की मृत्यू आपल्या महालात येईल आणि आपण नाही आहोत तिथे, मग तो परत जाईल. पण तसं झालं नाही. तो पळत सुटला, पळत सुटला, पळत सुटला. 3-4 दिवस घोडदौड करून एके ठिकाणी येऊन थांबला. आता तो समाधानी होता की अरे वा, आपण इथे आलो, आता आपल्याला मृत्यू कसा शोधणार. पण मृत्यू त्याच्या समोर ठाकला आणि तो काय म्हणाला असेल यमदूत, की आम्हाला प्रश्न पडला होता की तू तर इतक्या लांब आहेस, तुला इथे आणून मृत्यू आहे या स्थळावर, तर इथे आणायचे कसे. बरं झालं तू स्वतःहूनच इथे आलास. म्हणजे काय, की मृत्यू हा इतका खरा आहे की तो आपल्याला टाळता येत नाही. हे लक्षात ठेवूनच आपण वागायला पाहिजे. खरं म्हणजे पुढचा क्षण तरी आपला आहे का नाही आपल्याला माहिती नसतंय. जिया कर्मयोगे जनी जन्म झाला, आय एम सॉरी, जगी असायला पाहिजे मला वाटतं. परिशेवटी काळ मुखी निमाला, महाथोरते मृत्यू पंथेची गेले, किती एक ते जन्मले आणि मेले. पुन्हा तोच एक विषय घेतलेला दिसतोय रामदास स्वामींनी. पण त्यांचं एक मात्र ह्याच्यामध्ये ऍडिशनल आहे की जिया कर्मयोगे ज्यांनी जन्म झाला. म्हणजे आपण काहीतरी चांगली कर्म केलेली आहेत अगोदर, म्हणून आपल्याला मनुष्याचा जन्म झाला. नाहीतर कुठेतरी कुत्र्या मांजराच्या झुरळाचा जन्म झाला असता. पण आपण काही काही चांगली कर्म केली आहेत, पुण्यकर्म केलेली आहेत, म्हणून आपल्याला मनुष्य जन्म झाला. तर ते म्हणतात की ज्या कुठल्या कर्माच्या योगाने मनुष्य जन्म मिळाला असेल, पण शेवटी काळ ओढूनच नेणार आहे. मनुष्य जन्माला आला म्हणून तुम्ही काय अमर नाही झालात. महाथोर ते महात्मे सद्गती प्राप्त करून गेले. आणि बाकी अन्यथा कितीतरी लोक जन्मले आणि मेले, त्याला काही हिशेबच नाही आहे. हा श्लोक समर्थांनी द्वयर्थी लिहिला असावा असं मला वाटतं. एकदम मृत्यूची निश्चितता सांगताना त्यांनी सत्कर्माचा उद्देश केला आहे. आणि कर्म हा विषय भगवान श्रीकृष्णाने किती विस्ताराने गीतेमध्ये सांगितलं आहे ते आपल्या सर्वांना माहीतच आहे. अख्खाच्या अख्खा अध्याय त्यांनी ते कर्म ह्या विषयावर घालवलं आहे. पण आपण ढोबळपणे म्हणू शकतो की कर्म 3 प्रकारची असतात. क्रियमाण कर्म, जो लगेच फळ देतो. चहा केला की लगेच प्यायलो, की हे क्रियमाण कर्म. संचित कर्म म्हणजे साठत गेलेले कर्म, ह्या जन्माचे, पुढच्या जन्माचे, त्याहून पुढच्या जन्माचे, अशी साठत 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 गेलेले जे कर्म, मग ते सत्कर्म असो किंवा वाईट कर्म असो, ते फळाला मग उशिराने येतात. तर ह्याचं एक छानसं उदाहरण म्हणजे भीष्म आहेत. भीष्म कित्येक जन्मांपूर्वी, 35-40, 45 म्हणा, तितक्या जन्मांपूर्वी तेव्हा पण एक राजेच होते आणि ते शिकारीला गेले. शिकार काही त्यांना चांगली मिळेना, त्यांचं समाधान होईना. तर रागाच्या भरात त्यांनी एक झाड गदा हलवलं. त्या झाडावरचा एक पक्षी पडला. तो नेमका काटेरी झुडपात पडला आणि त्या काटेरी झुडपातला एक काटा त्याच्या डोळ्यात शिरला आणि डोळ्यात शिरल्यामुळे त्याचा डोळा फुटला. त्या पक्षाने भीष्माला असा शाप दिला की माझ्याप्रमाणे तुझ्याही अंगामध्ये भरपूर काटे शिरू देत. आणि नंतर तो मग पक्षी मेला. त्यानंतर भीष्माने अनेक जन्म घेतले. अनेक जन्मानंतर त्यांनी जेव्हा आता भीष्माचा जन्म घेतला, तेव्हा ते आता युद्धभूमीवर शरपंजरी पडले. तर
आता जेव्हा त्यांना लक्षात येईना की मला हे असं का पडावं लागलं, मी का शरपंजरी पडलो, तर त्यांनी श्रीकृष्णाला विचारले की मी अशी कुठली पापं केली होती की मला हे असं शरपंजरी पडावे लागले. तर कृष्णाने त्यांना ही गोष्ट सांगितली की तू अनेक जन्मापूर्वी हे पाप केलंय, त्या पक्षाचा डोळा फुटला आणि त्याने दिलेल्या शापाने आज तू ते भोग भोगतो आहेस. म्हणजे हे झालं आपलं संचित कर्म, साठत साठत गेलं. नाही प्रारब्ध, प्रारब्ध तर आपण आपल्या जन्माबरोबर काहीतरी काहीतरी नशीब घेऊनच येतो, तर ते आपल्याला वेगळे कर्म तोंड द्यावंच लागतं आहे. पुढचा श्लोक मी घेतलेला आहे. बहु हिमपुटी होई जे मायपोटी, नको रे मना यातना तीच मोठी. निरोधे कोंडले गर्भवासी, अधोमुखी रे दुःख त्या बाळाचे. जसं त्या मृत्यू जितका खरा आहे तसं आपण हिंदू पुनर्जन्म सुद्धा मानतो. तर पुनर्जन्म काय म्हणता येते की पुनर्जन्म घ्यायचा म्हणजे काय करायचं, तर मातेच्या पोटामध्ये आपण अंकुरतो. मातेच्या पोटामध्ये अंकुरतो म्हणजे तिथे काय असतं तर कोंडलेले असतो, पण 9 महिने त्या मातेच्या पोटामध्ये असतो. अंधार असतो, त्यातल्या त्यात छोट्याशा जागेमध्ये फिरत असतो. त्या याचना ते दुःख होत असते. आणि गर्भवासामध्ये काय त्रास होतो ते त्या बाळालाच माहिती, आणि त्यात त्याला खाली डोकं वरपाय असावं लागतंय. जन्माच्या वेळी डोक्यानेच जन्म घ्यायला लागतो आहे. तो जर नाही झाला तर ते फिरवावं लागतं तरी लागतं, नाही तर सिजर करून काढावं लागतं. तर अशा पद्धतीने त्यांनी ते पुनर्जन्माबद्दल सांगितलेलं आहे की असं पद्धतीने पुनर्जन्म ही आपल्याला टळत नाही आहे. तर शक्यतोवर पुन्हा मनुष्य जन्मच मिळवायचा असेल तर पुन्हा आपल्याला सत्कर्माला पर्याय नाही. पुढचा श्लोक घेतला आहे. मना वासना चुकवी येरधारा, मना कामना सांडरे द्रव्यदारा, मना यातना थोर हे गर्भवासी, मना सज्जना भेटवी राघवासी. तर इथे समर्थांनी जसं हे सांगितलं आहे, पुनर्जन्माबद्दल सांगितलं आहे, पण ते आपण कसं टाळू शकतो ते पण सांगितलेलं आहे की पुनर्जन्म टाळायचं तर काय करायचं. ते समर्थान म्हणतायत की येरझारा, येरझारा हा शब्द त्यांनी जन्म मृत्यूच्या संदर्भात वापरलेला आहे. तर तो चुकवायचं असं झालं असेल तर काय करायला पाहिजे. मना कामना सांडिरे द्रव्यदारा, म्हणजे द्रव्य पैसा अडका शोधत फिरायचा, कमवत राहायचं आणि भगवंताकडे दुर्लक्ष करायचं, असं होता कामा नये. ती कामना म्हणजे फक्त पैसे अडक्याची नाहीये, तर दारा, बायको किंवा नातेवाईक, मुलं बाळ जे कोणी असतील ते, त्यांच्यावर आपला इतका लोभ असतो, इतकं प्रेम असतं की आपल्याला तर पुरेसं आपण कमवतोच, पण त्यांच्यासाठी पण कमवून ठेवलं पाहिजे. त्यांना कमी पडतात, पण खरं म्हणजे आपण त्यांना अशा पद्धतीने डिपेंडेंट करून ठेवतो. त्यांना असं डिपेंडेंट करून चालणार नाही, त्यांचं त्यांनी कमवावं की. आपण कमवलेलं आपण त्यांच्यासाठी ठेवायचं. नाही नाही माझ्या मुलासाठी असू दे, नाही नाही माझ्या मुलीला माझ्या पश्चात असू दे, असं हे जे कामना जी आहे ती सोडली पाहिजे. मना यातना थोर हे गर्भवासी, तर गर्भात किती यातना होतात हे त्यांनी आधीच्या श्लोकामध्ये वर्णन केलेलंच आहे. म्हणून काय करायचं, तर मना सज्जना भेटवी राघवासी, म्हणून त्याच्यातून सुटण्यासाठी राघवाची, रामाची तुम्ही भक्ती करा, नामस्मरण करा. आता नामस्मरण तरी नामस्मरण करून करून पण किती करणार माणूस ना, त्यामुळे सगळं वागणं चांगलं असायला पाहिजे. त्याच्याबद्दल कबीराने पण छान म्हटलंय, माया न मन मरा, म्हणजे आपल्या भोवती असलेली माया तर आपल्याला सुटतच नाही, आपलं मन सुद्धा त्याच्यापासून सुटत नाही. मरमर गये शरीर, शरीर आले आणि गेले, पण ती माया मोह आपण जवळ बाळगून ठेवल्यामुळे पुन्हा पुन्हा आपण जन्माला आलो.
आशा तृष्णा न मरी, म्हणजे पुन्हा आणखीन हाव आहेच आहे. कह गय दास कबीर, हे कबीरांनी सांगून ठेवलंय, जे आत्ता रामदास स्वामी म्हणतायत ते. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. समर्थ मनाला समजावतायत की बाबा रे, भक्ती मार्गाने जायला शिक, भक्ती मार्गाने जा, सतत परमेश्वराच्या अनुसंधानात राहा. त्यांचं असं म्हणणं नाहीये की तुम्ही तुमचं रोजचं आयुष्य किंवा संसार सोडून द्यावा, पण त्याच्याबरोबर तुम्ही भक्तीही चालूच ठेवायला पाहिजे. समाजाचे नियम पाळायलाच लागतात. योग्य अयोग्य ठरवून तसेच वागावे लागते, अन्यथा चारित्र्यावर डाग लागतो. यासाठी समाजाने मान्य केलेल्या पद्धतीनेच वागले पाहिजे. मुखी नाम नाही तया मुक्ती कैची, अहंता गुणे यातना ते फुकाची. पुढे अंत येईल तो दैन्यवाणा, म्हणून म्हणणारे म्हणा देवराणा. परत एकदा तेच सांगतायत की ज्याच्या मुखात भगवंताचे नाम नाही त्याला मुक्ती मिळणं शक्यच नाही. तर मुक्ती तर नाहीच मिळणार, पण ते काय होतंय तर अहंभाव मनात येतो, आणि त्यामुळे रामाचे नाम मनात, तोंडात किंवा मनात येत नाही, आणि म्हणूनच आपण राम नाम नाही घेतल्यामुळे भक्तीपासून लांब जातो. आणि आयुष्यभर यातना भोगून काम संपत नाही. आयुष्यभर जरी यातना भोगून काम संपत नाही, तर त्या माणसाला वाईट दैन्यवाण असं मृत्यू येतो. नामस्मरण केलं तर हे निदान दैन्यवाणा मृत्यू तरी टाळू शकतो. इतक्या छान पद्धतीने सांगतात ना सगळं समजून, पण आपल्याला समजून घेता येत नाही, ही गोष्ट वेगळी. नामस्मरणाचा महिमा प्रत्येक संतांनी आपल्याला सांगितलाय. गोंदवलेकर महाराज तर फक्त नामस्मरणावरच भर देत असतात, पण नाही आपल्याला कळत. नामस्मरणाने साधं वाल्या कोळी जर वाल्मिकी ऋषी होत असेल, तर आपण तरुण जायला काय हरकत आहे. पण ते नामस्मरण कसं असावं तर मनापासून असायला पाहिजे. तिथे आपण वरवर आपली माळ चालू आहे आणि इकडे सुनेकडे लक्ष चाललंय की अगं दूध उतू जाईल, जरा लक्ष दे, जरा बंद करतो गॅस, आणि इकडे माळ फिरते, मणी पुढे सरकतात. हे काय नामस्मरण नाही झालं. तर कबीर कसं म्हणतात बघा, माला फिरे हात में जीभ फिरे मुख माही, मनवा तो चहुदिस पुरे या तो सुमिरन नाही. म्हणजे माळ आपल्या हातात, मणी सरकत आहेत, जीभ तोंडाच्या तोंडात घोटाळते आहे, आणि मन काय करतंय, चारी दिशेला उधळलेलं आहे. ते माळेपाशी नाहीच आहे, ते आपल्यापाशी नाहीच आहे. मग ह्याला काही नामस्मरण म्हणता येणार नाही. नामस्मरणाला तुमचं त्याच्यावर पूर्णपणे लक्ष पाहिजे. तुमचं सगळं लक्ष त्या नामस्मरणात असेल तरच 5 वेळा केलं तरी पुरेल. पण आपण एक माळ 108 वेळा आणि किती वेळा करतो, पण माहित नाही किती विचार करतो. म्हणजे खूप प्रकारे वेगवेगळे विचार आपल्या मनामध्ये नको ते येत राहतात. जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची, तया भोजनाची रुची प्राप्त कैसी. अहंभाव ज्या मानसी विरेना, तया ज्ञान हे पोटी चिरेना. आता कसं म्हणतात ते की समजा भोजनामध्ये एखादी माशी पडली, तर आपण काय करू, ती वाटी बाजूला सारून ठेवू की हे आपण खायला नको, कारण त्याच्यात माशी पडली आहे. पण जर एखाद्याने जाणीवपूर्वक खाल्ली, असू दे ती बासुंदी आहे, आता माशी पडली म्हणून काय झालं, खाऊन टाकली, पण मग पुढचं जेवण जाईल का, पुढचं जेवणही त्या माशी बरोबर उलटून पडेल. तर ही परिस्थिती आहे अहंभाव करणाऱ्याची. ज्या कोणी एवढा अहंभाव मध्ये राखून ठेवलेला आहे, त्याला तुम्ही कितीही ज्ञानार्जन पाजलं, अमृत पाजलं, तरी ते काही त्याला पचणार नाही. ते सगळं त्याला वायात जाणार. वरा निश्चयो शाश्वताचा करावा, म्हणे दास संदेह तो विसरावा. घडीने घडी सार्थकाची करावी, सदा संगती सज्जनांची धरावी. ईश्वरावर विश्वास ठेवा,
नुसतं शेजारचं करतोय म्हणून आपण केलं, त्यांनी गुरुवार केले मी पण गुरुवार धरले, असं करून चालणार नाही. तिने पूजा केली म्हणून मी पूजा करते, पण आपल्या मनातनं भक्ती पाहिजे की नाही, मला परमेश्वराच्या सान्निध्यात जायचंय, मला परमेश्वराच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आणि असं सुने पुन्हा शाश्वताचा विश्वास म्हणजे काय, तर जे शाश्वत आहे, कधीही संपणारं नाही आहे, कधीही खराब होणारं नाही आहे, कधीही तुटणारं नाही आहे, ते शाश्वत. मग ते शाश्वत कोण आहे, तर परमेश्वर. बाकी आपल्या भोवतीची सगळी माया अशाश्वत आहे, आज आहे उद्या नाही. आजची नवी साडी काही वर्षांनी बोहरणीकडे जाणार, आजचं नवीन काही आणलेली वस्तू काही दिवसांनी खराब होऊन वाया जाणार, पण परमेश्वर आहे तसाच राहणार, आज आहे तसाच तो शाश्वत आहे परवापर्यंत. आणि म्हणून त्याच्यावर संदेह, शंका घेण्याचा अर्थच नाही आहे. घडी ने घडी सार्थकी करावी, घडी ने घडी म्हणजे क्षण आणि क्षण, एक एक क्षण सार्थकी करा. कशाने सार्थकी करा, तर सदा संगती सज्जनाची धरावी. सज्जनांच्या संगतीमध्ये तुम्ही राहिला तर तुम्ही आपोआपच देवाच्या संगतीमध्ये जाता, आणि मग देवाच्या संगतीमध्ये गेलात की शाश्वत असं तुम्हाला एक मार्ग मिळू शकतो, शाश्वत अशी मुक्ती मिळू शकते. माझं घड्याळाकडे लक्ष नाही, मला आठवण करा, ते बोलत सुटायचे. छान छान आहेत सगळं काय. याच रामदास स्वामींनी तर इतकं काय करून ठेवलंय आपल्यासाठी, आपण मला तर समजत नाही काय घ्यावं आणि काय. आता तुमच्या आमच्या मनाची समजूत घालून घालून समर्थ दमले असावेत बहुतेक, की हे अगदी निगरगंट दगड, यांच्यावर काहीच परिणाम होत नाही. मग त्यांनी करुणाष्टकं लिहिलीत. काय लिहावं त्यांनी, पहिलाच श्लोक, अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, परमदीन दयाळा नीरसी मोह माया, अचपळ मन माझे नावरे आवरीता, तुझवीण क्षीण होतो धावरे धावात, अनुदिनी अनुतापे तापलो मी राम. संसाराच्या रोजच्या कटकटींनी तो मी थकलोय, आता तापलोय, कंटाळलोय सगळ्याला. आता परमदयाळा रामा, या मोहमायेला निरसी म्हणजे माझा त्यातनं बाहेर काढ, ती मोहमाया बाजूला कर माझ्यापासून. अचपळ मन माझे नावरे आवरिता, मन इतकं चंचल झालंय की ते आवरलंच जात नाहीये. किती वेळा आपण स्वतःवर ताबा घ्यायचा प्रयत्न करतो, तितक्या वेळा ते सगळीकडे फैलावत जात आहे. माझे चंचल मन माझ्याकडून आवरले जात नाही, तर तुझ्या विण आता मला मदत करणार कोण आहे. म्हणून धाव रे धाव, आता मला धावून धावून मला माझ्याकडे ये आणि मला आता मदत कर, असं ते रामालाच आता डायरेक्ट आव्हान करतायत. बाकीची सगळी मंडळी तर काय समजुतीचीच नाही आहेत. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. आणखीन त्यांना विनवतायत, सदा सर्वदा योग माझा घडावा, मला तुझ्याच संगतीचा योग असू दे, सदा आणि सदा. एकही असं क्षण जाऊन देऊ नको की तू माझ्यापाशी नाही आहे. तुझे कारणी देह माझा पडावा, आणि माझा जर मृत्यू यायचा असेल तर तुझ्याच कारणाने पडू दे, तुझ्याची संपर्कात असतानाच माझा मृत्यू येऊ दे. उपेक्षू नको गुणवंता अनंता, अरे देवा माझ्याकडे दुर्लक्ष करू नको, उपेक्षा करू नको माझ्याकडे. रघुनायका मागणे हेची आता, तर रघुनायकाला मागणी करायला लागले की हे मन काही माझं ऐकत नाहीये, आता तुम्हीच मदत करा मला. नको द्रव्यदारा, नको येरझारा, नको मानसी ज्ञान गर्वे फुगारा, सगुणी मना लावी रे भक्तिपंथा, रघुनायका मागणेची आता. आता त्याने सांगितलं की मला द्रव्य नको, मला स्त्री नको, मला जन्म मृत्यूच्या येरझारा नको, एवढंच काय की मला ज्ञान सुद्धा नको. का नको, तर त्या ज्ञानाचा ही मला अभिमान होऊ शकतो, तर ज्ञानाने सुद्धा मी गर्वाने फुगू शकतो, म्हणून मला आता ज्ञान सुद्धा नको. रघुनायका तुझ्याकडे आता माझं हेच एक मागणं आहे. संसार संगे बहुशीण लोमी,
कृपा करी रे रघुनाथ स्वामी, प्रारब्ध माझे सहसा टळेना, तुझवीण रामा मदकंठ वेना. आता ते काय म्हणायला लागले, संसार संगे बहु शिणलो मी, या संसाराने मला तर नुसतं शिणवून सोडलेलं आहे. कृपा करी रे रघुराज स्वामी, आता तरी देवा कृपा कर माझ्यावर. प्रारब्ध माझे सहसा टळेना, माझ्या प्रारब्धात जे लिहिलेले आहे ते तर मला भोगावेच लागणार आहेत, ते तर माझं टळणार नाहीये. तरी तुझ्याशिवाय मला कोण आहे? तुझं वीण रामा माझं कंठवेना, तूच माझ्यापाशी थांब, म्हणजे माझं प्रारब्ध मला भोगायला सोपं पडू शकतं आहे. अहोरात्र धंदा करिता पुरेना, रात्रंदिवस काम करतोय पण तो पैसा पुरत नाहीये. का? प्रारब्ध योगे मद राहावेना, भव दुःख माझे कधीही टळेना, तुझवीण रामा मद कंठवेना. सोपं आहे, म्हणजे रात्रंदिवस आपण जे करतोय तेच त्यांनी इथे व्यवस्थितपणे शब्दात मांडलेलं आहे, की प्रारब्धात जे आहे ते घेतल्या ते सहन केल्याशिवाय आपल्याला काही सुटका नाहीये. पण तरी सुद्धा आपली काय असते सवय, अहोरात्र धंदा, पैसा मिळवणे, काम करत राहणे. भव दुःख माझे कधी टळेना, आणि त्यामुळेच माझं या भवसागरातलं दुःख संपतच नाही आहे. म्हणून तुझी नामा मदकंठ वेना, तुझ्याशिवाय काही मला कोणी सोडवणार नाहीये. आता मी हा श्लोक घेते. माया प्रपंची बहुगुंतलो रे, विशाळ व्याधीमध्ये बांधलो रे, देहाभिमाने अति राहावेना, तुझवीण रामा मदकंठ वेना. माया प्रपंची बहुगुंतलो रे. माया प्रपंची म्हणजे आता माया तर आपल्या भोवतीच्या सगळ्या गोष्टी मायाच आहे. जे 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 काय अशाश्वत असं आहे ते सगळी मायाच आहे. तर मायाबद्दल काय बोलायचं? माया तर फार वाईट गोष्ट आहे, ती सर्वांना आंधळ करून सोडते. प्रत्यक्षात समोर काय आहे ते बघूच देत नाही. सगळं माझं माझं माझं, माझं वस्तू, माझे टेबल, माझं अमकं, माझं तमकं, माझं पुस्तक. पण कुठेतरी आतमध्ये आत्मारामाला झाकून ठेवणारी ही माया आपल्याला समोरचं सत्य जाणूच देत नाहीये. पण त्या ह्याच्यामध्ये गुंतल्यामुळे आणि त्याने आपल्याला प्रपंचात गुंतवून ठेवलंय. माया ही प्रकार अशी आहे की आंधळ केल्यामुळे आपण सत्य बघूच शकत नाही आणि मग प्रपंचात गुंतून राहतो. प्रपंच म्हटला की तिथे सगळीच माया आहे. पैसा काय, धनवस्तू काय, बायको मुलं काय, शेजारी पाजारी काय, जो काय पुढे काय, जे जे आपल्याला दिसतं ते ती सगळी माया आहे. आणि आपण त्याच्यामध्ये गुंतून राहतो, त्याला आणखीन आणखीन मिळवत राहतो, आणखीन आणखीन पाहिजे आपल्याला. आणि मग काय होतं, हे अतिशय अति कष्टाने मिळवायला कष्ट करत राहायचं आणि मग आजारी पडतो. आजारी विशाळ व्याधीमध्ये बांधलं जातो. मग कुणाला बीपी लागलं आहे, कुणाला हायपर ऍसिडिटी झाली आहे, कुणाला किडनीचाच प्रॉब्लेम आला आहे. हे का? तर अतिरेक करतो म्हणून. आणि देहाभिमाने अति राहावेना. देहाभिमान तर केवढा आहे, मी किती सुंदर, मी किती ऍक्टिव्ह, मी किती छान. पण एखाद्या दिवशी आजारी पडल्यानंतर दुसऱ्या दिवशीचा अवतार बघावा की आपण कशी सुंदर आहोत आणि कसे छान आहोत ते. आणि रामाला पुन्हा तेच आळवणं की बाबा रे, तुझ्याशिवाय मला काही जमत नाहीये, धावून ये तू माझ्यासाठी. तीर्थासी जाता बहुदुःख वाटे, तीर्थासी जाता बहुदुःख वाटे, विषयांतरी राहुनी सौख्य वाटे, स्वहित माझे मजला कळेना, तुझवीण रामा मज कंठवेना. किती छान. तीर्थासी जाता बहु दुःख वाटे, म्हणजे भगवंताच्या दर्शनाला जायचं झालं, तीर्थाटन करायचं झालं तर नको बाबा, किती गर्दी असते, किती आरडाओरडा असतो, किती घाण असते, 100 कारणं असतात आपल्याकडे, सुट्टीच नाही आहे. पण महाबळेश्वरला जायला निघा बरं, कसे पटापटा सगळे तयार होऊन गाडीत जाऊन बसते. तीर्थासी जाता बहु दुःख वाटे, विषयांतरी राहुनी सौख्य वाटे. आपल्या विषयात, इथे विषय म्हणजे भोग, जे आपण भोगतो आहोत ते. आपल्याला सुखभोग पाहिजे असतात,
गोड गोड खायला पाहिजे असतं, त्यानंतर चांगल्या चांगल्या जागी फिरायला पाहिजे असतं, नवीन नवीन वस्त्र लिहायला पाहिजे असतात. तर हे विषय जे आहेत या विषयांमध्ये छान वाटतं, सौख्य वाटत आहे. स्वहित माझे मदला कळेना, पण माझं स्वहित कशात आहे, माझं हित याच्यात आहे का? आज मी जे काय करतोय, गोड खातो आहे, चांगले कपडे लातो आहे, फिरायला जातो आहे, मुलाबाळांमध्ये रमतो आहे, तर हे माझं फक्त करून हे माझं स्वहित आहे का? नाही आहे खरं ते, पण ते आपल्याला समजत नाही. म्हणून परत एकदा रामदास स्वामी म्हणतायत की तुझविण रामा मज कंठवेना, बाबा रे तूच सांभाळ आता मला, या सगळ्या जंजाळातनं तू मला बाहेर काढ. मधला अनाथा प्रभू तूच दाता, मी मूड की जाण असेच आता, दासामनी आठव विसरा, तुझविण रामा मज कंठवेना. मधला अनाथा प्रभू तूच दाता, तूच माझा सगळा काही आहेस, देणारा, जे काय मला पाहिजे ते देणारा तूच आहेस. तर मला काय द्यायला पाहिजे तू? तर तू मला सद्बुद्धी द्यायला पाहिजे, तू मला चांगली तब्येत द्यायला पाहिजे आहे, तू मला सद्विचार द्यायला पाहिजे आहे, तू मला भक्ती मार्ग दाखवायला पाहिजे आहे. तर तूच माझा दाता आहेस ना, दे ना मला ह्या सगळ्या गोष्टी. मी मूढ की जाण असेची आता, तर मला तू मूर्खच समज, म्हणजे मी आहेच मूर्ख, आणि तू मला मूर्ख समजून हे सगळं मला दे. हे मी मागणार नाही. मी काय मागणार, मला असंच पाहिजे, मला तसं, माझा मुलगा यावर्षी होऊ दे बी, मला यावर्षी मुलीचं लग्न करायचंय, शांतपणे पार पडू दे छान थाटामाटामध्ये. आपण असं म्हणणार नाही बाबा रे मला भक्ती मार्ग दाखव. तर मी मूढच आहे, मी मूर्ख आहे, म्हणून मी हे सगळं मागत बसते. पण तू तू तर आहेस ना शहाणा, तुला सगळं कळतं ना रामा, मग तू दे ना मला बुद्धी, तू मला सद्बुद्धी दे. दासा मनी आठव विसरे ना, तर तुझा आठव मला विसरू देऊ नको, तुला मी कधीच विसरता कामा नये असं तू कर. तुझं वीण रामा मज कंठवेना. आता तू मला परत एकदा तेच सांगायला लावू नको की मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत, तू मला पाहिजेसच, कोणत्याही परिस्थितीत मला पाहिजे आहे. अजून काय सांगू? कितीतरी सांगेना. फुटे ना तुटे ना, तळे ना ढळे ना, सदा संचले मी पणे ते कळेना. तया एक रूपासी दुजे न साहे, मना संत आनंत शोधून पाहे. फुटेना तुटेना तळेना ढळेना असं काय आहे? सदा संचले मी पण ते कळेना. हे मी पणच आहे, हा अहंभाव आहे की हा जाता जात नाही, फुटत नाही, तुटत नाही, सुटत नाही, काही पण नाही. तया एक रूपासी दुजे न साहे, तुझ्या एका रूपाला दुसरं काय सहन होणार आहे का हे सगळं? मना संत अनंत शोधून पाहे. म्हणून मना अनंताच्या अनंताला शोधून काढण्यासाठी संताला आधी शोधून काढ, संताच्या सहवासात जा, ते तुला मार्ग दाखवतील आणि तू अनंताला शोधू शकशील. नवे पिंड ज्ञाने नवे तत्वज्ञाने, समाधान काही नवे तान माने. नवे योग यागे, नवे भोग त्यागे, समाधान ते सज्जनाचे नियोगे. नवे पिंड ज्ञाने नवे तत्वज्ञाने. पिंडज्ञान शरीर, तत्वज्ञान तर आपल्याला माहितच आहे. समाधान काही नवे तान माने, म्हणजे कुठल्याही गोष्टीने कुठल्याही परिस्थितीत आपल्याला समाधान नाही आहे. नवे योग यागे नवे भोग त्यागे, भोगत्याग केल्याशिवाय, योगयाग करूनही काही उपयोग झाला नाही, भोगत्याग करूनही उपयोग झाला नाही. कशाने समाधान मिळाले, तर ते सज्जनांच्या योगेच समाधान मिळाले, बाकी सगळं उपयोग नाही झाला. सगळीकडे सज्जन पाहिजेत, दुर्जनाशी संग नको. बहु चांगले नाम या राघवाचे, अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे. तरी मूळ निर्मूळ घेता भवाचे, जीवा मानवा हेची कैवल्य साधते. किती छान, साठी पैसेही मोजायची गरज नाहीये. करी मूळ निर्मूळ येता भवाचे. आता ह्या भवाचे, भव म्हणजे हा संसार,
ह्याच्यातलं मूळ निर्मूल करण्याचं काम कोण करतोय, तर रामाचं नाम करत आहे. आपण ह्याच्यातनं मुक्त होण्यासाठी रामनामाचाच आधार घेऊ शकतो. जीवा मानवा हेची कैवल्य साचे, इथेच कैवल्य साचलेलं आहे. ते जीवा मानवा जरा तूच विचार करून बघ आणि त्याप्रमाणे वाग. बस का आता? ताई नमस्ते. समर्थांच्या नमस्ते. वाङ्मयातील विचार इतके छान साध्या सोप्या भाषेत तुम्ही सांगता आणि ते आम्हाला खरंच खूप गरजेचे आहेत आणि आमचा क्षण सार्थकी लागलेला आहे. तुम्हालाच जरा त्रास झाला त्याबद्दल नाही नाही, क्षमस्व. त्रास नाही. पण मला आवडलं, मला आवडतच आहे. पण काय झालंय, थोडीशी तब्येतीची कुरकुर आहे ना, त्याला काय करणार आता. रिसेंटली ऑपरेट झालाय 3 महिन्यापूर्वी. पण मला हे खूप छान वाटलं की त्यानिमित्त माझं रिव्हिजन झालं ना. आणि आम्हालाही अमूल्य मोती मिळत आहेत ते. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि असे अनेक मोती घेऊन परत थँक्यू. आमच्या यावे ही नम्र विनंती. विषय तुम्हाला आवडलं हे छान वाटलं. तुमच्या तब्येतीसाठी छान होईल, लवकर बरं वाटेल. तरी थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद ताई. जय श्रीराम. धन्यवाद. जय खूप श्रीराम. ताई, सीताताई आहेत. खूप छान बोललात आपण. प्रतिसाद आपण ताईंना टाईप करून पाठवावा, कारण त्यात आता वेळ नाही घालवू. ताईंना बरं नसताना सुद्धा ताई आले आणि आपल्याशी संवाद साधला. आणि जसं रोहिणीताई म्हणतात की पुन्हा याल ताई, तसं आम्ही सगळेजणच आपल्याला म्हणतोय की पुन्हा पुन्हा या. नक्की मला आवडेलच यायला. इथेच आपली रजा मागतो. आज आपण इथे संवाद नाही साधू, इथेच आता मीटिंग थांबवूया. आणि ताईंना तुम्हाला ओके. जे लिहायचंय ते समूहामध्ये कृपा करून नक्की त्यांना प्रतिसाद द्या. हो. खूप जरूर. धन्यवाद ताई. जय थँक्यू. श्रीराम. जय श्रीराम.